द्या. काय होईल नसेल दुकान सर यावेळेला फुलटॉस घेतलाय. तुमची जरूर होती, फटका फसलाय, परंतु तिकडे आपण पाहतोय करायचे आहे. पहिला चेंडू सामना सतीश जाधव यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. तुम्ही सालाप्रमाणे ह्या वर्षी पण मुलांनी क्रिकेट स्पर्धा आलेली आहे. त्यामुळे तुम्ही यजमान काय होईल दुपार तिकडे तुम्ही बोलायचं सकाळी जाऊ द्या. काय होईल नसेल दुकान सर गावाला मॅच बघायला आले ताई. मावशी येतो नंतर. मावशी काय करते बघते. मावशी आहे. काका बरेच ना, काय करते? चाललो भांडी घेऊन. आता राजा आणि मी दोघं जण भांडी घेऊन चाललो. काय दिसते भांडी. नमस्कार मंडळी, मी शिवम पडेल. ओल्ड कोकणची या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज सालाबाद प्रमाणे याही वर्षी चॅलेंजर कुडूक चषक 2025 हा ठेवलेला आहे आपल्याकडे खाली बेलुशीच्या ग्राउंडवरती आहे. तर आम्ही चाललो आहे. तर यासाठी गावाला आलो होतो आपल्या टुर्नामेंटसाठीच. चॅलेंजर कुडूक चषक म्हणजे आपल्या गावातल्या पोरांनीच ठेवलेला आहे. बोला जाऊया आपण. तर आलो आता ग्राउंडला आलोय आम्ही. हा गाड्या इकडेच लावता. पाणी हाकू ना ग्राउंड लावले. हा बाबा, हा बाबा पण आहेत. मंडप आहे इकडे आपला. जनरेटर आणलेलं संडी भाई. सागरदा सर्व इकडे आवडतोय. सागरदा दिसला पाहिजे तू युट्यूबर. ग्राउंड वरती सगळी साफसफाई चालू आहे. पी जागता तिथं आता. संकेत भाईनी चांगले. भाई जयदा आलाय. राम राम. मस्त.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. भाई भाई मागून जा. बाजूला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. चला खुर्चीवर तुम्ही आलात चेष्टाला काय बापडे शिरोळकर टॉसचा काढणार का? अरे चाललं उडवायला. ग्राउंड नंबर 1 वर बिट्टू 11 सोनगर दक्षिण टोक यांच्या सामना असणार आहे. टॉस जिंकलेला आहे दक्षिण टोक आणि एक गाव 11 खेळाडू या संकल्पनेची सुरुवात जरूर होईल. शेखर असणार आहेत 3 षटक आणि 18 चेंडू मध्ये टार्गेट सेट जरूर करायचा आहे. ग्राउंड नंबर 1 वर आपण सगळ्यांचं लक्ष केंद्रित करतो. पहिला चेंडू टाकला जातो. हा पॉली होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत मिळवला आणि तिकडनं मात्र एकेरी धाव जरूर आली. एकेरी धावेने फलकाला या विभागातील या पट्ट्यातील हे संघ आज मात्र उजव्या एसटीवर टाकलेला चेंडू हलकासा खाली राहिला, मागे निघून जातोय. एसटी रक्षक चांगली कामगिरी करतोय. छोटा खेळाडू आहे, गावची दारोमदार त्यांच्याकडे आहे. पहिल्या गोलंदाज खेळाडूमध्ये नक्कीच या गोलंदाजाकडे लक्ष असणार आहे. हो, गुडलेन स्पॉटवर टाकला, चोन झालेली आहे धावफलकावर. मनाच्या आतमध्ये करत आहेत तर शेखर आहेत गोलंदाजीसाठी आणि तेही या फलंदाजीला थांबवणारी गोलंदाजी करणार जरूर आहेत. याही वेळेला बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू, येतोय मोठा षटकार आणि पंचांचा इशारा येईल 6 धावांसाठी. हेच क्रिकेट तुम्हाला दिवसभर पाहायचं आहे, कारण इथे एक चुकी आणि या चुकीला मोठी सजा. हा, हे जरा लक्षात ठेवा. दोन्ही गोलंदाजांनी एकदाच ताकद घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ग्राउंड नंबर 1 वर पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय. अंतर पार होईल का? निर्देशन येतोय आणि तिकडे झेल टिपलाय. सातत्यपूर्ण एकाच मोठे फटके मारण्याच्या सुरुवात सुद्धा केली, परंतु मागील चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाजांनी कारनामा केला. एक चांगला चेंडू टाकला आणि दोन्ही
रायटी आणि लेफ्टीला एकच आहे की इकडची बाउंड्री थोडी लांब आहे, त्यामुळे थोडस जास्त प्रयत्न करावे लागतील. परंतु याही पलीकडे संकेत चांगली गोलंदाजी करत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावर जिथे संकेत आले दुसऱ्या षटकासाठी पहिल्या चेंडूवर सफल झाले. हो ब्लॉक बॉल पद्धतीचा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक येताही दूरवरून एकेरी धाव घेतली जाईल. एकेरी धावीन धावफलक 10 वर पोहोचले आहे. मैदानाच्या आतमध्ये आज क्रिकेट आणि क्रिकेट पाहायचं आहे, परंतु हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. आमच्या या महाड किंवा ग्रामीण विभागात असं क्रिकेट पाहायला भेटत नाही, परंतु मुंबई नगरीमध्ये असे क्रिकेट पाहायला भेटतात. एकाच मैदानावर 4, 5, 6, 7 सामने चालू होतात आणि इथले बरेचसे खेळाडू हे तिकडचे आहेत, म्हणून याची प्रॅक्टिस त्यांना जरूर असेल. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, तुम्ही मैदानात नजर ठेवून गरजेचं आहे. बागेन चेंडू आला आणि एसटी उद्ध्वस्त केला. आणखीन एक चमत्कारिक विकेटचं होते पॉपर. क्या बात आहे. एखादी वाईट येईल या आशेने फलंदाज चेंडू सोडत हो, मात्र एक चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण करत आहेत. अचूकता, बेबकता ही त्याही पलीकडे त्यांच्याकडे बौद्धिकता आहे आणि ह्या चेंडूमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. विजयाचं लक्ष मोठं ठेवायचं आहे. किंबहुना विजयाच्या एक आव्हानात्मक धावसंख्या तुम्हाला रचायची आहे. याही वेळेला मगाचा ऍक्शन रिप्लाय जरूर आला. वाईट चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, पंचांनी मात्र संकेत यांना दंडित केलेला आहे आणि मागील चेंडूवर जो सोडला चेंडू तशाच प्रकारचा चेंडू होता, परंतु आता संकेत आतमध्ये घेऊ शकले नाही, मागे निघून जातोय. एकेरी धावेची इथे मात्र पूर्तता होते टॉस हरल्यानंतर. याही वेळेला आपण पाहतोय अखूट टप्पा होता, अतिरिक्त उंची नव्हती, परंतु फलंदाज तुमच्या जर फलंदाजाला पुढच्या वेळी जर काम कमी करायचं असेल तर तुमची आता गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि संकेत तेच काम करत आहेत. याही वेळेला आपण पाहतोय बॅटच्या मधोमध घेतला, तिकडे मात्र आपण पाहतोय डीप स्कोअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न जरूर झाला, ओव्हर थ्रो होता खराब. तदनंतर संधी आली आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावांची पापड जरूर झालेली आहे. त्यांचं टोटल 4, जिथे 2 धावा होत्या तिथे नक्कीच ओव्हर थ्रो झाली. ओव्हर थ्रोच्या दूर एकूण 4 आल्या आणि तब्बल धावसंख्या मात्र 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक मार्गस्थ असताना 15 धावा धावफलकावर जिथे संकेत चांगली गोलंदाजी करत आहेत, परंतु एक खराब थ्रो 2 धावा आणखीन देऊन जातात. हे क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटेल. पुढचा चेंडू जरूर एक. याही वेळेला बॅटवर येऊ शकला नाही, मागे निघून जातो. यष्टी रक्षक थोडीशी चुकी करतायत, परंतु नुकसान जरूर होत नाही. या पुढचा सामना एनसीसी वरवड आणि अनिकेत समर्थ महाड दोन्ही संघांनी टॉससाठी यायचा आहे. एनसीसी नरवड आणि अनिकेत समर्थ ग्रुप महाड दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय संकेत यांचं दुसरं षटक संपलेलं आहे. विलशीच्या माध्यमातून हे षटक जरूर वागवलं आणि बघता बघता धावा मात्र झालेल्या आहेत तब्बल 15 धावा धावफलकावर. त्याचप्रमाणे जननी सोमजाई फायटर कुटील आणि चॅलेंजर्स कुडूक आणि जननी सोमजाई फायटर कुटील यांचा सुद्धा टॉस होईल. 4ही संघाने टॉस साठी यायचा आहे. 1 गाव 11 किंवा कमी वेळात ही स्पर्धा उभी केली आणि बघता बघता ही स्पर्धा तुमच्या आमच्या समोर आली. तब्बल 12व्या वर्षात आपण आहोत आणि 12 वर्षाची परंपरा राखणं एखाद्या स्पर्धेला म्हणजे खूप चांगलं काम आहे आणि कुडूकच्या माध्यमातून हे काम सातत्यपूर्ण जरूर केलेलं आहे. हो, डान्सिंग डाऊन विकेट येत आहेत, मागे निघून जातोय. एसटीची चांगली कामगिरी करतील जरूर लावलं जाते, जिथे धावा मात्र तब्बल 15 झालेल्या आहेत आणि अशा वेळेला आता मात्र 5 चेंडू शेष असताना हाणामारी करावी लागेल किंवा मोठे फटके मारावे लागतील. परंतु हे विराज कशी गोलंदाजी करतायत, त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. थोडेसे फिल्डर तुम्ही डीपला राहा, कारण तिकडनं गोलंदाजी करणार आहे. विराज युवा खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे ती. पहिल्यांदाच सफल झाले, बॅटची कडा लागली, एसटी उद्ध्वस्त झाली, फटका फसलाय. आणखी एक विकेटचं होते पतन. सागर यांचा इरादा तर मोठा होता, पहिलाच मन बनवला होता की आपण सफल होऊन लेग साईडला एक मोठा फटका मारायचा. आपल्याला
या फॉर्मेटच्या अंतिम क्षणाकडे जरूर जायचं आहे. प्रणव याही वेळेला फुलटॉस घेतला आहे. तुमची जरूर होती, फटका फसला, परंतु तिकडे आपण पाहतोय शीतल विचार मित्रमंडळ नाणेफेकीसाठी यायचंय. चेंडू शीतल विचार मित्रमंडळ फटका फसला. तज्ञ रमाकांच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केल्या गेल्या. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र आज कामगिरी करू शकले नाही. झेल घेतला असता तर नक्कीच येणाऱ्या काळात खरोखर दडपण वाढलं असतं आणि प्रणवला पुढची गोलंदाजी थोडीशी साईभूत जरूर झाली असती. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉडी लाईन चेंडू फुलटॉस टाकला, तिकडनं मागे निघून जातोय. एकतर धाव आली, पंचांकडे जरूर पाहिलं गेलं. पंचांनी सुद्धा हा चेंडू वाईट घोषित केला. त्यांना जाऊ शकता मैदानाच्या आत मध्ये कुरुक संघ यजमान आहेत आणि आज पहिला सामना खेळत आहेत. याही वेळेला प्रणव पुढच्या गोलंदाजीसाठी येतील. हो, चुकी गोलंदाजी. इथे या गोलंदाजीला आपण दंडित करण्यात येईल. चौकार येतोय, चौकार नो देते. हा सुद्धा नो चेंडू जरूर असेल. फ्री हिट कंटिन्यू असणार आणि याही चेंडूवर पुढे 1 धाव येईल. 8 धावा दाखलकावर पहिलं षटक. आपल्याला माहिती आहे की 35 धावांचं टार्गेट असताना तुम्हाला एकच चेंडू आतापर्यंत दिले. मित्रमंडळ संघाने लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. ग्राउंड नंबर 2 वरती याच्यानंतर होणारा सामना असेल गांधीवाडी लायन्स उंबरगाव वर्सेस शीतल विचार मित्रमंडळ. गेली तर नक्कीच पार्ट टाइम गोलंदाजी लावला जातोय. इथे प्रणवला थांबवला आला आणि जितू गोलंदाजी करतील. 1 चेंडू झालाय आणि 8 धावा फलकावर. याही वेळेला आपण पाहतोय मोठा ब्लास्ट बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि हा सुद्धा नो चेंडू. क्या बात है. एकूण 7 धावा फलकावर. यश हमें और दुश्मन चाहिए क्योंकि पुराने दुश्मन तो अब हमारे फैन बन चुके हैं. ग्राउंड नंबर 2 वरती होणारा सामना असेल गांधीवाडी लायन्स उंबरगाव वर्सेस शीतल विचार. बॅट बोलू लागलेली आहे. हो, पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. शतरक्षण जरूर झालं, परंतु थोडंसं फंबलिंग पाहायला भेटलं. पहिल्या प्रयत्नात अडवला असता तर नक्कीच आपण लागलेले आहेत. कुठील संघ जितूच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय जरूर, परंतु आता काय करणार. यजमान संघ समोर आता आहेत सूरज. यांनी सुद्धा मोठा फटका मारलाय. सूरजच्या बॅट मधून मोठा फटका जरूर येतोय. नैसर्गिक परिस्थिती 2 धावांवर थांबावं लागेल. सूरज सुद्धा चांगला बॅटवर. याही वेळेला पुन्हा एकदा सूरजच्या बॅट मधून फटका आला. इथे झेल होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात पंचांचा इशारा. याही वेळेला सूरजला 2 धावेवर थांबावं लागेल. दुहेरी धावेने धावफलक. विनू यांचा विचार केला तर नक्कीच छोटे कच्चे खेळाडू आहेत, परंतु आज मात्र दुसरं षटक एक वेगळ्या धर्तीचं त्यांना टाकणं गरजेचं आहे. रमाकांत मात्र थांबायला तयार नाहीत. कुडूक गावचा हार्ड हिटर या विभागातील भल्या भल्या गोलंदाजाला रमाकांत समालोचन कक्षाला. दोन माणसं आहेत, किचनवर माणसं आहेत. एबीडी संस्थापक आणि सुबोध आहे. चालू आहे आता सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. अनिकेत समर्थ महाड आणि तेलंगे फायटर्स यांच्यात सेमीफायनलचा राऊंड चालू आहे आता. आपली कला फसवा चेंडू होता. एक तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये हेच पाहायला भेटते. जेव्हा जेव्हा तुम्ही वरच्या फेरीत जाता, सेमीफायनल मध्ये आलात, तेव्हा कठीण आणि कठीणातले प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तेच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला विचारले जात आहेत. आणि इथे फटका इतकासा चांगला नाही. सूरज एकाही चेंडूवर एकेरी धाव घेतली. आज येता येत दुसऱ्या षटकासाठी दक्षिण टोक. खऱ्या अर्थाने हे नाव आता अधोरेखित झालेलं आहे.
याही वेळेला आपण पाहतो हो हो चांगला चेंडू तो यार शॉट आहे. फलंदाजीसाठी पहिला चेंडू हो सुसाट वेगाने अनिकेत टाकतायत 4 धावांचा संघर्ष लढणं तुम्हाला आम्हाला क्रिकेट शिकवतं क्रिकेट तुम्हाला संघर्ष शिकवतं क्रिकेट तुम्हाला जिद्द शिकवतं मैदानाच्या आतमध्ये तेलंग तेज करत आहेत असेल हे नक्कीच ते सांगता येईल विकेट घेतली आणखीन इथे जल्लोष होईल चला लवकर चॅलेंजर ट्रॉफीचा चॅम्पियन कोण आहे अजून सुद्धा सामना संपलाय नाही एक चेंडू जरूर आलाय आणि इथे मात्र सामना अजून टेस्ट घेतोय ते अख्खे टाचांवर उभे राहिलेले आहेत स्वप्नील लागते समालोचक पक्षामध्ये फेल होतोय का आणि आपण जाऊया शेवटच्या षटकामध्ये करायचे आहे पहिला चेंडू सामना सन्मानित जरूर करणार आहेत आणि ही ट्रॉफी जाते जय हनुमान क्रिकेट क्लब दक्षिण टोकचा फलंदाज चेतन कसबे 4 मॅच 44 धावा सन्माननीय सुरेशजी पवार यांना विनंती आहे की त्यांनी बक्षीस देण्यासाठी तिथे यायचे आहे संजय निवादे यांच्याकडून कैलासवासी आकाश अकबरन पवार यांच्या स्मरणार्थ आहेत आणि ही उत्कृष्ट फलंदाज जोरदार ही स्पर्धा ज्यांनी आपल्या गोलंदाजाने गाजवली अर्थात या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज गाव आहे जय हनुमान क्रिकेट क्लब दक्षिण टोक आणि नाव आहे किरण राजेवडे या 7 मॅच मध्ये त्यांनी फायनल हॅट्रिक घेतली आणि मी विनंती करतो धोंडूजी पडेल सरांना की आपण हे बक्षीस देण्यासाठी यायचं आहे या सन्मानित करण्यात येते आणि गोलंदाजाचा हात आणि ही आकर्षक ट्रॉफी किरण यांच्यासाठी टाळ्या थांबलेल्या बादार कामगिरी काहीतरी घेऊन जायचं आहे आणि या संतोष पार्टे मित्रमंडळ यांना येतोय आणि विनंती करतोय जयजी कदम यांच्या हस्ते हे बक्षीस देऊन सन्मानित करायचं आहे या संतोषजी पार्टे आणि तुमची पूर्ण टीम पहिले प्राईज देऊ द्या आणि मी जरा वाचतो ज्यांनी नाव दिलेलं आहे त्यांचं नाव घेऊ द्या मला प्राईज द्या प्राईज द्या हे आहे कॅश प्राईज 3य क्रमांकाचं आणि चॅलेंजर ट्रॉफी 2025 दिली आहे श्री कैलास श्री प्रदीप सीताराम कदम यांच्या स्मरणार्थ सौ चैताली जयेश कदम यांच्याकडून त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या आणि आमच्या संतोष दादासाठी पार्टे साहेबांसाठी टाळ्या होऊ द्या 3 नंबरची आता गडबड आहेत का आणि चॅलेंजर्स ट्रॉफी देऊया
सतीश जाधव यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. मालिकावीर आणि हे बक्षीस देण्यासाठी विनंती करतो तुषारजी कदम यांना की आपण बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करायचं. तुषारजी कदम त्यांना मेडल दिलं जाईल. मालिका वीराची ट्रॉफी श्री संजय देव निवाके ही बक्षीस दिलेली आहे आणि ही ट्रॉफी देऊया. जोरदार टाळ्या होऊ द्या आजच्या आणि नक्कीच थोडा वेळ घेऊया. आज थोडंसं नाराज असतील तर बेस्ट ऑफ लक. चांगली सुरुवात झाली 2025 ची, परंतु आज थोडंसं राहून गेलं. आज सकाळपासून तुम्ही तिकडे खेळत होतात, चांगलं सर्व काही चाललेलं असताना फायनल मध्ये थोडंसं राहून गेलं. तुमची बॅटिंग लय मध्ये आली नाही किंवा धावा होऊ शकला नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी मग आज कसं वाटतंय की काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पहिलं प्रथम तर चॅलेंजर क्रिकेट संघाचं मी थँक्यू बोलून त्यांना आभार मानेन, कारण एवढ्या प्रकारचं चांगलं आयोजन केलं त्याने आणि खास करून किशोरदाचं. आणि एक मगाशी दुसऱ्या मॅचला आमचे आणि रामवाडी कुटीची मॅच होती, त्यावर थोडा चुकीचं बोलणं गेलं किशोरदाला, त्यासाठी मी माफी मागेन. पूर्ण कुडूपच्या पूर्ण आयोजकांची माफी मागेन, कारण मी चुकीचं किशोरदाला आणि फिरादाला बोललो, कारण ते माझे गुरु आहेत. आज किती झालं तरी त्यांच्यामध्येच खेळतो. किती मोठे मोठे टुर्नामेंट असले तर ते मला गाईड करत असतात की असं टाक तसं टाक. त्यांना बघून मी क्रिकेट चालू केलं, तर त्यांची मी माफी मागेन. आणि गेम बद्दल बोलाल तर 2025 ची चांगली सुरुवात झाली, कारण आमची टीम असोसिएशन मध्ये पण चांगली खेळते. सर्व एकट्याची मेहनत नसते, सर्व पूर्ण टीमची मेहनत असते. सर्व टीमचा मी आभार मानेन. थँक्यू. नक्कीच चांगली गोष्ट सोडलीस की माझ्याकडनं चुकी झाली. आपल्या जेवढ्या चांगल्या गोष्टी याचा जय जयकार होतो याच्यापेक्षा आपल्याकडनं चुकीचं काय घडतं तो खेळाडू येणाऱ्या काळात मोठा होतो. अलिकेत खरोखर हे सगळं झालं, परंतु आज विजेता दक्षिण टोक झालेला आहे. त्यांच्याबद्दल काय बोलशील आणि त्यांचा आनंद कसा असेल? तुम्हाला पराजित जरूर केलंय, परंतु त्यांना सुद्धा आज वेगळं अचिव्हमेंट भेटलंय. त्या संघाबद्दल खेळताना काय वाटलं आणि येणारा काळ त्यांचा कसा असेल? तुझ्या पटलावर काय वाटतंय त्या संघाबद्दल? तो आभार मानेन त्यांच्या आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, कारण ते माझ्या मामाच्या गावातली मुलं आहेत. माझ्या सख्या मामाच्या गावातली ती सर्व मुलं आहेत. त्यांचं आम्ही चांगले क्रिकेट खेळतात, सर्वजण चांगले खेळतात. थँक्यू. हे होते अलिकेत मालिकावीर, या दिवसाचे हिरो आणि बेस्ट ऑफ लक देऊया दक्षिण टोक. परंतु तुम्हाला एक विनंती आहे, तुमची लाईन लावा. पहिल्यांदा तुम्हाला मेडल दिला जाईल आणि मेडल दिल्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येकाची व्हिडिओ होत्या, परंतु मेडल लवकर या. प्रत्येकाने लाईन मध्ये राहा. दक्षिण टोक 2025 आणि 12व्या पर्वाचं त्यांचा नाही घेतला, घे ना. मेगा फिनाली ग्रँड फिनाली चॅम्पियन झालेला आहे जय हनुमान क्रिकेट क्लब दक्षिण टोक. जयजी कदम यांच्या प्रयत्नातून या ट्रॉफ्या आणलेल्या आहेत आणि विनंती आहे जयजी आणि भगवानजी कदम यांना की आपण ट्रॉफी देण्यासाठी दोघांनी इथे यायचं आहे. एक जबरदस्त मोठ्या ट्रॉफ्या जयजी यांच्या प्रयत्नातून आल्या आणि हा मोठा सन्मान किंवा मोठा जल्लोष आपण केलेला आहे. या सर्वांनी पूर्ण टीमने आणि जल्लोष करा. चॅलेंजर कुडूक चषक आयोजित केलेले आहेत क्रिकेटचे सामने. ते आपले आता शनिवारचे सामने झाले, जिथे ओपन गटातले होते.
ओपन गटातले विजेते आहेत. आणि प्रथम क्रमांक आलं दक्षिण टोक, द्वितीय क्रमांक आलं तेलंगे, तृतीय क्रमांक आलेत महाड. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.